सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे चित्र असतानाच आता भाजपमध्ये नाराजीचा मोठा स्फोट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। भाजपने या निवडणुकीसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। कारण या जागेसाठी खटाव मांडचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे देखील प्रबळ दावेदार मानले जात होते। मात्र पक्षाने धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर शेखर गोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे। सोशल मीडियावर त्यांनी केलेली भावनिक पोस्ट सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। साहेब, मी नक्की कुठे चुकलो असा थेट प्रश्न विचारत त्यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी केलेला संघर्ष, नेतृत्वाच्या शब्दावर ठेवलेला विश्वास आणि संघटना मजबूत करण्यासाठी घेतलेले परिश्रम यांचा उल्लेख करत त्यांनी उमेदवारी न मिळाल्याची खंत मांडली आहे। या पोस्टमधून केवळ एका नेत्याची नाराजी नव्हे तर अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि भावना देखील समोर आल्याचे बोलले जात आहे। शेखर गोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की गेल्या 13 वर्षांपासून त्यांनी पक्षासाठी आणि नेतृत्वासाठी सातत्याने काम केले। अनेक कठीण प्रसंगांमध्ये पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। अनेकदा वैयक्तिक राजकीय स्वप्नांपेक्षा पक्षाच्या निर्णयाला प्राधान्य दिले। वरिष्ठ नेतृत्वाच्या सांगण्यावरून संयम ठेवला। मात्र इतक्या वर्षाच्या निष्ठेनंतरही उमेदवारीच्या वेळी आपल्याला डावलण्यात आल्याची भावना त्यांच्या शब्दातून स्पष्टपणे दिसून येते। दरम्यान शेखर गोरे यांच्या या भूमिकेनंतर माण आणि खटाव तालुक्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये देखील नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। सोशल मीडियावर अनेक कार्यकर्ते त्यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करत आहेत। पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला हवा अशा प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। त्यामुळे ही नाराजी केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहणार की त्याचे पडसाद निवडणुकीच्या रिंगणातही उमटणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे विधान परिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवर आधारित असते। त्यामुळे प्रत्येक मत आणि प्रत्येक स्थानिक नेता महत्त्वाचा मानला जातो। अशा परिस्थितीत एखाद्या प्रभावी नेत्याची नाराजी पक्षासाठी अडचणीची ठरू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे। माणखटाव परिसरात गोरे कुटुंबाचा प्रभाव मोठा मानला जातो। त्यामुळे शेखर गोरे यांच्या नाराजीचा निवडणुकीच्या गणितावर परिणाम होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दुसरीकडे भाजप आणि महायुतीकडून मात्र सर्व काही नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे। पक्षाचा निर्णय अंतिम असून सर्व कार्यकर्ते आणि नेते पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मात्र सोशल मीडियावर व्यक्त झालेली नाराजी आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नाराजीची दखल घेणार का? शेखर गोरे यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार का? की पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळणार आहेत। मात्र सध्या तरी शेखर गोरे यांच्या एका पोस्टने सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे। महायुतीतील सर्व काही सुरळीत असल्याच्या दाव्यादरम्यान समोर आलेली ही नाराजी आगामी राजकीय समीकरणांवर किती परिणाम करते हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या प्रत्येक घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा खबर गावाकडची न्यूज। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।